नारळाची वडी बनवणं तसं काही अवघड काम नाहीये. फक्त वडी थापण्याजोगं मिश्रण कसं ओळखावं हे जर लक्षात आलं तर इतक्या छान मस्त खुटखुटीत वड्या तयार होतात. आणि वडी थापण्याजोगं मिश्रण तयार झालं की नाही झालं हे ओळखण्याच्या आपण दोन खुणा दाखवणार आहोत की ज्यामुळे वडीचं मिश्रण अचूक तयार होतं आणि वडी जास्त कोरडी न होता किंवा अगदीच मऊसूत न होता मस्त अशा खुटखुटीत वड्या तयार होतात. आणि आपली नेहमीची साधी वडी बनवण्याऐवजी मी थोडासा यामध्ये फ्लेवर ऍड केलेला आहे आणि 2 लेअर मध्ये ही वडी बनवून तयार केलेली आहे. नमस्कार, मी प्रिया, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. हे वडीचं मिश्रण तयार करण्यासाठी कायमच आपल्याला मिक्सरच्या भांड्याचा वापर करायचा आहे. एखाद्या वाटीने सगळी मापं घ्यायची आहेत आणि 2 वाट्या नारळाचा चव, 1 वाटी साखर आणि अर्धी वाटी दुधावरची साय घ्यायची आहे. आणि दुधावरची साय नसेल तर वाटीभर दूध घेतलं ना तरीही चालेल. आणि हे सगळं मिश्रण मिक्सर मधून चांगलं फिरवून घ्यायचं. मिक्सर मधून फिरवून का बरं घ्यायचं? कारण मिक्सर मध्ये फिरवल्यामुळे मिश्रण चांगलं एकजीव होतं आणि वड्यांचं टेक्स्चर सुद्धा छान येतं. नाहीतर वड्या अगदी बर्फी सारख्या अगदी मस्त अशा स्मूथ तयार होत नाही. त्यामुळे हे मिश्रण मिक्सर मधून आवर्जून फिरवून घ्याच. आता आपल्याला आणखीन एक पूर्वतयारी करायची आहे, ते म्हणजे छोटंसं मिक्सरचं भांड घ्यायचं. यामध्ये पिस्ते मी दुधामध्ये भिजवून ते घातलेले आहेत आणि बर्फीला आपल्या छान रंग यावा याकरता थोडंसं फूड कलर हिरव्या रंगाचं घातलेलं आहे. बरोबरीने दुधात भिजवलेलं केशर सुद्धा घातलं, पण तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला, त्याबद्दल क्षमा असावी. आणि हे मिक्सरला चांगलं असं फिरवून घ्यायचं. त्यानंतर इथे मी एखाद्या ताटाला किंवा एखाद्या मिठाईच्या बॉक्समध्ये हे असं आपल्याला वडी सेट करून घ्यायची आहे. त्यासाठी मी मिठाईच्या बॉक्सच्या तळाला थोडंसं बटर पेपर लावलेलं आहे. किंवा ताट जर घेणार असाल तर ताटाला तुपाचा हात चोळून घ्यायचं. ही आपल्याला पूर्वतयारी आधीच करून ठेवायची आहे, नाहीतर पुढे जाऊन मग आपली वडी थापण्यासाठी खूप घाई होते. आता आपल्याला वडी तयार करायला घ्यायची आहे. गॅसची आच मोठा ते मध्यम ठेवायचा आहे. बघा, आता मिश्रण जरी थोडंसं घट्टसर दिसत असेल ना तरी सुद्धा यामधली साखर जशी विरघळायला लागते तसं हे मिश्रण काहीसं सैलसर दिसायला लागतं. बघा, आधीपेक्षा मिश्रण थोडंसं सैलसर आहे. गॅसची आच मोठा ते मध्यम ठेवायचा आहे, म्हणजे भरपूर वडी तयार होते. अगदी 15-20 मिनिटांमध्येच वडी आपली चांगली बनवून तयार होते. आता हे मिश्रण आधीपेक्षा बघा थोडंसं घट्टसर झालेलं आहे, पण हे मिश्रण आपलं वडी थापण्याजोगं तयार झालेलं नाही. बरेच जण काय सांगतात, कढईपासून मिश्रण सुटायला लागलं की वडी थापण्याजोगं मिश्रण तयार झालं. पण अशा मिश्रणाच्या वड्या खुटखुटीत न होता अतिशय मऊ लुसलुशीत तयार होतात. त्यामुळे आपल्याला हे मिश्रण वडी थापण्याजोगं तयार करण्यासाठी बघा आणखीन हे मिश्रण कोरडं झालेलं आहे. यामध्ये बघा मिश्रण हे असं मी पसरवून ठेवलं आणि त्यामध्ये चमचा रोवून पाहिला तर तो चमचा खाली पडला. याचा अर्थ हे मिश्रण तयार झालेलं नाहीये. कधीही एक ठिकाणी गोळा करून मग त्यामध्ये चमचा रोवून न पाहता मिश्रण समान पसरवून घ्यायचं आणि मग त्यामध्ये चमचा रोवून पाहायचा. म्हणजे पण चमचा जर उभा राहिला तरच आपलं हे मिश्रण वडी थापण्याजोगं तयार झालं आहे असं समजावं. ही झाली आपली पहिली खूण. आणि दुसऱ्या खुणेसाठी थोडंसं मिश्रण एखाद्या प्लेटमध्ये काढून ठेवायचं आणि ते मिश्रण थोडंसं थंड होण्याची वाट पाहायची. तोवर इथे अगदी गॅस लहान करायचा आणि मिश्रण आणखीन थोडा वेळ परतत राहायचं. बघा, मिश्रण मी असं समान पसरवून घेतलं आणि मग त्यानंतर यामध्ये चमचा रोवून पाहिला तर तो अगदी व्यवस्थित उभा राहिला. म्हणजे आपलं मिश्रण वडी थापण्याजोगं तयार झाले हे ओळखण्याची ही पहिली खूण आहे. आणि दुसरी, हे वडी थापण्याचं मिश्रण तयार झालं आहे की नाही झालं हे ओळखण्याची दुसरी खूण म्हणजे हे जे मिश्रण आपण हातावर असं गोल गोल करून पाहायचं. बघा, हाताला मिश्रण चिकटत नाहीये आणि गोल छान असा याचा गोळा तयार होतोय. याचा अर्थ आपलं हे मिश्रण वडी थापण्याजोगं अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे. आणि बघा, आधीपेक्षा मिश्रण अतिशय पांढरं दिसतं आणि थोडंसं घट्टसर सुद्धा तयार होतं. आता या मिश्रणाचे आपण 2 भाग केलेले आहेत. यातला जो मोठा भाग आहे तो आपण वडीसाठी ना खालचा जो लेयर आहे तो करून घेणार आहोत. इथे लगेच या बटर पेपर लावलेल्या मिठाईच्या डब्यामध्ये आपण ही वडी अशी थापून घ्यायची. थापण्यासाठी शक्यतोवर स्पॅच्युलाचा वापर करायचा, म्हणजे ना एकसारखी वडी आपल्याला थापता येते. आता हे जे शिल्लक राहिलेलं मिश्रण आहे ते मात्र लगेच यामध्ये जे आपण तयार करून ठेवलेलं केशर, पिस्ता आणि दुधाचं जे मिश्रण आहे ते यामध्ये घालायचं आहे. मी इथे थोडासा फूड कलर वापरला की ज्याच्याने वडीला फार सुरेख रंग येईल. दूध घातल्यामुळे मिश्रण थोडंसं सैलसर होण्याची शक्यता असते, पण थोडंसं परतून घेतलं की मिश्रण पुन्हा घट्टसर होतं आणि मग आपलं हे मिश्रण लगेच दुसऱ्या लेअरसाठी या वडीवर आपल्याला थापून घ्यायचं आहे. तुम्ही यामध्ये केशर पिस्ता फ्लेवर देऊ शकता, मँगो फ्लेवर देऊ शकता, किंवा मग जर तुम्हाला रोज फ्लेवर द्यायचा असेल
तर थोडंसं रोज सिरप घालून तुम्ही विविध प्रकारची अशी नारळाची वडी तयार करू शकता. आता हे जे आपलं मिश्रण थापून झालेलं आहे ते एक 5 ते 10 मिनिटं असंच बाजूला ठेवायचं. फार वेळ सुद्धा बाजूला ठेवायचं नाही, कारण आपण पहिला लेयर देऊन साधारण 10 मिनिटं तरी झालेली असतात. त्यामुळे फार वेळ असं अगदी मिश्रण कोरडं होऊ द्यायचं नाही, नाहीतर आपल्याला ना वड्या व्यवस्थित पाडता येत नाहीत. आणि मग बघा मी सुरीने पाडण्याऐवजी या उलटण्यानेच असं ही वडी पाडून घेणार आहे, कारण उलटण्याने मला थोडंसं सोपं वाटतं. जर तुम्हाला सुरीने आवडत असेल तर तशा जरी पाडून घेतल्यात ना तरीही चालेल. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये ही वडी पाडून घ्यायची आहे आणि इथे मी छान दिसावं म्हणून थोडेसे बदामाचे काप यावर लावलेले आहेत. आणि ही वडी पूर्णतः थंड होण्यासाठी अशीच बाजूला ठेवायची. पूर्णतः थंड झाली की मग वड्या अगदी व्यवस्थित सुटून येतात बघा. आपल्याला जर का या मिठाईच्या बॉक्समध्ये ना ही वडी थापण्याचं कारण एकच, जर आपल्याला कोणाच्या घरी गौरी गणपतीसाठी जर काही स्वीट न्यायचं असेल किंवा रक्षाबंधनाला स्वीट घेऊन जायचं असेल, तर असं मिठाईच्या डब्यामध्ये जर थापलेली वडी असेल तर मग मात्र कुठेही सहज घेऊन जाता येते. आणि बघा या वड्या सहज सुटून आलेल्या आहेत. इतक्या छान मस्त खुटखुटीत वड्या तयार झाल्यात, म्हणजे वडी काढण्यासाठी आपल्याला फार कष्ट सुद्धा पडले नाहीत. अतिशय छान खुसखुशीत अशी ही आपली वडी बनवून तयार झालेली आहे. तुम्हाला ही वडी बनवण्याची सोपी कृती आणि मी सांगितलेल्या टिप्स जर थोड्या जरी आवडल्या असतील तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा. तुम्ही सुद्धा या नारळी पौर्णिमेला किंवा गौरी गणपतीच्या दरम्यान ही अशी वडी आवर्जून तयार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या मैत्रिणींना, नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. अशा छान छान प्रमाणबद्ध आणि सोप्या टिप्ससह रेसिपी पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. तुम्ही ही रेसिपी कोणत्या शहरातून पाहताय हे सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा, म्हणजे मला कळेल की माझी रेसिपी कुठपर्यंत पोहोचली आहे. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा आणि उपयुक्त रेसिपीसह. धन्यवाद.